नमस्कार. आज आपण पाहणार आहे सराव 5.3. ओके. तर या सरावातलं आपलं दुसरं उदाहरण आहे, खालील उदाहरणे सोडवा. आणि आपला पहिला जो प्रश्न आहे तो आहे 5, 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. तर आपल्याला जेव्हाही असं विचारलं जातं लहान आणि भाग जाणारी याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे लसावी. आणि जेव्हा मोठा संख्या शोधावा लागतो तेव्हा आपल्याला काय लागतो मसावी. तर चला सुरू करूया. 5, 10 आणि 15 यांचा लसावी काढण्यासाठी त्यांचे अवयव काढून घेऊ. 5चा अवयव आहे 5 गुणिले 1. आपण नुसता 5 पण लिहू शकतो. नंतर आपण घेऊ 5 गुणिले 10 2 बरोबर 10. त्याच्यानंतर आहे 15 3 5 15. लसावी काढत असताना इथे 5, 5 आणि 5 तीनदा आलेला आहे. तर आपल्याला तीनदा न घेता एकदाच घ्यायचा आहे. म्हणून आपण लिहिला 5 आणि उरलेले येस 2 आणि 3 हे तसेच लिहायचे. आणि आता आपल्याला करायचा आहे गुणाकार. गुणाकार करत असताना बेत्रिक होतो 6 आणि 6 पंचे 30 आणि अशा प्रकारे आपल्याला 30 त्याचा लसावी भेटला आहे. पण आपल्याला 3 संख्या काढायच्या आहे. व 3 संख्या कोणते? 30, 60 आणि 90 आणि त्यांचा लसावी येतो 120. अशा प्रकारे आपल्याला उत्तर भेटला 120. तर लक्षात ठेवा, पहिले आपल्याला काढावा लागला लसावी. अशा 3 संख्या कोणत्या? 30, 60, 90 आणि त्यांचा एक लसावी म्हणजे काय 120. अशा प्रकारे हे सॉल्व्ह केलं आहे. चला आता आपण दुसरं उदाहरण पाहू. 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे. तर त्यांचा लसावी किती? तर याच्यासाठी एक सूत्र आहे. 2 संख्यांचा गुणाकार हा मसावा आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. मग आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 360, मसावी दिलेला आहे 6. तर आपल्याला लसावी शोधायचा आहे. आपण काय करू 6 ला एका जागी घेऊन टाकू. इकडे तो गुणिले तिकडे गेल्यावर होईल भागिले. लसावी मग आपल्याला भेटेल 360 भागिले 6 म्हणजे 60. लक्षात ठेवा 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारांच्या बरोबर असतो. समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच सुंदर आणि चांगल्या अक्षरातील नोट्ससाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.